नमस्कार मित्रांनो, आणखीन एक नवीन YouTube व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं निफ्टी ट्रेंड YouTube चॅनलवरती स्वागत आहे. मी डॉक्टर रणजित आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर क्रूड ऑइल वाढलं, की मार्केट का बरं हलतं? तुम्ही कधी लक्ष दिलंय का? जगात कुठेही युद्ध सुरू झालं किंवा क्रूडच्या किमती अचानक वाढल्या, तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो? भारतीय स्टॉक मार्केट लगेच अंडर प्रेशर जाताना आपल्याला दिसतं. आणि हे का बरं अचानक अंडर प्रेशर जाताना दिसतं? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण टोटल एनर्जी कॅपॅसिटीच्या, एनर्जी नीड्सच्या 85% ऑइल जे आहे, ते विदेशातनं आयात करतो. कारण स्टोरी फक्त ऑइलची नाहीये, तर ती स्टोरी आहे इकॉनॉमीची आणि ती आहे आपल्या पैशांची. कारण आपल्याला बाहेरनं जे 85% ऑइलचे बिल जे पे करावं लागतात, ते फॉरेन करन्सीमध्ये करावं लागतात आणि ते परकीय रिझर्व्हवरती, परकीय गंगाजळीवरती सुद्धा परिणामकारक जे आहे होताना दिसतात. तर ही गोष्ट आहे भारताची. कारण इथे जगात कुठल्याही कानाकोपऱ्यात घडणारी गोष्ट जी आहे, ती आपल्याला इम्पॅक्ट जे आहे, ह्या ना त्या प्रकारे करताना तिथं दिसत असते. जर आपण ऑइलच प्रोड्यूस करू शकत नाही, म्हणजे निर्माण करू शकत नाही. त्यामुळे आपण जे आहे ते ऑइल इम्पोर्ट करतो आणि तेही टोटल कॅपॅसिटीच्या, टोटल रिक्वायरमेंटच्या 85%. म्हणजे काय? ऑइल महाग झालं, की लगेच देशाचा खर्च जो आहे, तो आपल्याला होताना दिसतो. मग देशाचा खर्च वाढला म्हणजे नेमकं काय बरं? ट्रान्सपोर्टेशन महाग, डिझेल महाग, प्रोडक्शन महाग आणि त्यामुळे कंपन्यांचा मार्जिन वरती, प्रॉफिटेबिलिटीच्या मार्जिन वरती सुद्धा इम्पॅक्ट होताना दिसतात. आणि शेवटी काय? सगळंच महाग. मग सगळं महाग झाल्यावरती काय होतं? महागाई जी आहे ती वाढते आणि महागाई वाढली, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याचं इंटरेस्ट रेट म्हणजे व्याजदर जे आहे ते आपल्याला वाढताना दिसतात. आणि एकदा की इंटरेस्ट रेट वाढले, की मार्केट जे आहे ते आपल्याला खाली येताना दिसतं आणि मार्केट खाली आलं म्हणजे काय होतं? त्याच्यामुळं इक्विटीचा जो आहे, जो वाढणारा जो कर्ज जो आहे तो खाली आपल्याला जाताना दिसतं. इतकंच नाही, ऑइल महाग झालं, की डॉलरची सुद्धा डिमांड आपल्याला वाढताना दिसते आणि त्याच्यामुळं भारतीय रुपया जो आहे तो डिप्रिशिएट आपल्याला होताना दिसतो. म्हणजे काय? भारतीय रुपया जो आहे तो कमजोर होतो आणि जर रुपया कमजोर होतोय, तर फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत ते पैसे काढताना दिसतात. आता तुम्ही जर 2025-26 चा जर एफ-आय-आयचा डेटा जर बघितला, तर ते फक्त आणि फक्त सेलिंगच्याच मूडमध्ये जाताना दिसतात. कारण जगामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये काही राजकीय अस्थिरता किंवा इंटरपर्सनल रिलेशनशिप जे देशामध्ये आहेत, ते जर बदल झालं, तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे, तो वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या ओघावरती होताना दिसतो. सद्यस्थितीला भारतातनं परकीय गुंतवणूकदार जे आहेत, ते पैसे काढून घेताना दिसतात आणि त्यामुळे मार्केटवरती जे आहे ते प्रेशर येताना आपल्याला दिसू शकतं. आता तुम्हाला कळलं असेल. काय? ऑइल वाढलं म्हणजे मार्केट का घाबरतं? कारण आता याच्यामुळं एक महत्त्वाची घटना जी आपल्याला घडताना दिसते आणि हे आपण आता पुढील उदाहरणार्थ त्याला समजून घेऊया एका स्टोरीच्या माध्यमातून. 1990 मध्ये गल्फमध्ये जे आहे ते युद्ध झालं होतं. हे युद्ध झालं होतं इराक आणि कुवेतमध्ये. मग काय? एक छोटासा प्रॉब्लेम होता, छोटासा कॉन्फ्लिक्ट होता आणि त्या कॉन्फ्लिक्ट्समुळं पूर्ण जग जे आहे ते हादरताना दिसलं. त्या काळात काय झालं होतं माहितीये? की जे क्रूड ऑइल $17 प्रति बॅरलच्या आसपास होतं, ते अचानक 30 ते ₹40 प्रति डॉलरच्या आसपास जाताना दिसलं आणि त्यामुळं क्रूड ऑइलनी एवढी उचल खाल्ली, की त्याचा परिणाम जो आहे, जगातल्या वेगवेगळ्या स्टॉक्स मार्केटवरती आपल्याला होताना दिसला आणि $17 वरनं डायरेक्टली $40 वरती किमती ज्या आहेत क्रूड ऑइलच्या वाढल्यामुळं त्याचा परिणाम जो आहे तो जागतिक बाजारपेठेवरती त्या काळचे जे कोणी इम्पोर्ट करणारे देश जे होते त्यांचे डोळ्यात अंजन घालणारा प्रकार जो आहे तो आपल्याला होताना दिसला. म्हणजे काय? ऑलमोस्ट डबल आणि ऑलमोस्ट डबल जर होत असेल, इमॅजिन करा तुमचं टोटल महिन्याची बजेटच्या जर 2x जर त्याच्यावरती खर्च जर जात असेल, तर तुमचं आर्थिक स्थिती जी आहे ती दोलायमान स्थितीमध्ये जाऊन तुम्ही कर्जबाजारी होण्याची शक्यता जी ती वाटते. तीच गोष्ट आहे ह्या क्रूड ऑइलच्या बाबतीत. म्हणजे काय? जेव्हा-केव्हा इंडियाची त्यावेळची काय सिच्युएशन होती, फॉरेक्स रिझर्व्ह जे आहेत म्हणजे परकीय गंगाजळी जी आहे ती खूपच कमी होती. फिस्कल डेफिसिट जे आहे ते खूप जास्त होतं आणि पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी होती. आणि त्यामुळेच इकॉनॉमी तर ऑलरेडी वीक होती आणि त्यामुळं हा ऑइलचा शॉक. म्हणजेच काय? जणू काही जखमेवर मीठ. स्टॉक मार्केटनी काय केलं माहिती त्यावेळेस? स्टॉक मार्केटमध्ये शार्प फॉल झाला. साधारण 20 ते 30% आसपास जो आहे तो फॉल झाला आणि त्यामुळं पॅनिक, अनसर्टिनिटी आणि लिक्विडिटी क्रायसिसमुळं जवळ-जवळ मार्केट जे आहे ते 20 ते 30% आसपास पडताना दिसलं. परंतु त्यावेळेस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही लिक्विडिटीच्या मेजर्स घेतल्या आणि त्यामुळे मार्केट जे आहे रिकव्हर व्हायला सुद्धा सुरुवात झाली आणि एक मल्टी इयर बुलरन सुद्धा त्यानंतर आपल्याला होताना तिथं दिसले. महत्वाचं काय? स्टोरी जी आहे ती इथं संपत नाही. वॉर संपलं, ऑइल प्राइसेस जिथं होते
म्हणजे $17च्या आसपासच आले आणि इंडियाने एक मोठा डिसिजन घेतला आणि तो डिसिजन माहितीये 1991चे इकॉनॉमिक रिफॉर्म्स आणि तिथून इंडियन स्टॉक मार्केटने सुद्धा एक मोठा बुल रन जो आहे तो सुरू केला आणि हाच पॅटर्न जो आहे तो पुन्हा पुन्हा जेव्हा केव्हा अनिश्चितता अनसर्टनिटी किंवा FII जे ते सेलिंग करताना आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये हा बांधताना दिसतो. म्हणजे काय 2008च्या फायनान्शियल क्रायसिस मध्ये सुद्धा ऑइल जे आहे ते जवळजवळ $140च्या आसपास जाताना दिसलं आणि त्याच वेळेस अमेरिकेसारख्या आघाडीच्या देशातील लेमन ब्रदर्स सारखी कंपनी सुद्धा आर्थिक दिवाळखोरीमध्ये जाताना दिसली. मग त्याचा परिणाम जो आहे तो 2008च्या फायनान्शियल क्रायसिस वरती झाला आणि त्या केसमध्ये मार्केट जे आहे ते जवळजवळ 40 ते 60% आसपास जे ते प्लंज होताना दिसले. म्हणजे काय डबल इम्पॅक्ट. दोन पद्धतीने मार्केटला जो होतो एक सेटबॅक बसला आणि तो सेटबॅक ज्यावेळेस जनरेट झाला त्यामुळे मार्केट जो आहे तो क्रॅश होऊन साधारण 40%च्या वरती आपल्याला ड्रॉडाऊन जो होतो होताना दिसला. पुन्हा एकदा आपण जर बघितलं त्या फायनान्शियल क्रायसिस ज्यावेळेस संपलं आणि ती लिक्विडिटी जी आहे पुन्हा पाठीमागे आली पुन्हा एकदा बुलरन जो आहे तो क्रिएट होताना दिसला. अगदी 2022 मध्ये येऊयात 2022 मध्ये सुद्धा तीच सिच्युएशन झाली होती. रशिया युक्रेन वॉर मध्ये सुद्धा ऑइलने स्पाइक दिली होती आणि ती स्पाइक मुळे मार्केट जे ते पडलं होतं. पण पुन्हा एकदा आपल्याला रिकव्हर जे ते होताना दिसलं. आता तुम्हाला खरा गेम जो आहे तो समजणार आहे. म्हणजे काय शॉर्ट टर्म मध्ये ऑइल वाढलं की मार्केटमध्ये पॅनिक जी ती जनरेट होते. ती पॅनिक कुणालाही हालचाल करताना आपल्याला दिसू शकते. परंतु लॉंग टर्म मध्ये स्ट्रॉंग इकॉनॉमी रिकव्हरी जी ती स्ट्रॉंगर पद्धतीने होते. म्हणजे मॅक्रो जास्त देशाचे म्हणजे भारतासारख्या एक प्रगतशील देशाचे मॅक्रो जे ते स्ट्रॉंगर आहे आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तात्पुरता शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला होताना दिसतो आणि लॉंगर रन मध्ये त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो चांगल्या पद्धतीने करताना दिसतं. आता मार्केटच्या मेन प्रभावाकडे येऊया. जेव्हा केव्हा अशा पद्धतीचं पॅनिक ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेस इन्स्टिट्यूशन काय करत असतात माहिती का जेव्हा केव्हा आपण या न्यूजला बघून इथं वॉर झाला तिथं वॉर झाला ही सिच्युएशन तयार झाली ते बघून आपण पॅनिक करतो त्यावेळेस आपण आपला पोर्टफोलिओ खाली करतो आपले म्युच्युअल फंडचे युनिट जे ते रिडीम करतो त्यावेळेस इन्स्टिट्यूशन जे ते अक्युमुलेशन करत असतात जेव्हा तुम्ही फेअर मध्ये सेल करता त्यावेळेस इन्स्टिट्यूशन जे ते त्याला बाय क्वाइटली बाय करत असतात कारण त्यांना माहित असतं ऑइलचा शॉक जो आहे तो परमनंट नाहीये तो एक टेम्पररी आहे म्हणून सेक्टर जे आहेत ऑइलच्या वाढत्या किमतीमुळे काही परिणामकारक गोष्टीमध्ये आपल्याला जाताना दिसतात जसं की एव्हिएशन सेक्टर FMCG पेंट्स जे आहेत ते एक निगेटिव्ह टेरिटरीमध्ये जाताना दिसतात आणि हेच सेक्टर जे आहेत ते की प्रेशर्स मध्ये येतात कारण ऑइल कंपनीजला सुद्धा कधी कधी आपल्याला जो फायदा होताना दिसतो IT सेक्टर्सला रुपयाचं डिप्रिशिएशन ज्यावेळेस होतं आणि डॉलर ज्यावेळेस वाढतो त्याचा परिणाम जो आहे तो पॉझिटिव्ह आपल्याला होताना दिसतो रुपया वीक झाला तर IT सेक्टरला फायदा होताना दिसतो परंतु फायनल ट्रूथ म्हणजे काय मार्केट प्राइस वरती चालत नाही मार्केट सायकोलॉजी वरती चालतं आणि जरी ऑइलच्या किमती वाढल्या तरी निगेटिव्ह न्यूज आली तर रिटेलर घाबरतो परंतु इन्स्टिट्यूशन जो तो विचार करतो एक इन्व्हेस्टर म्हणून काय करायचं पॅनिक नाही करायचं मॅक्रोला समजून घ्यायचं आणि त्यानुसार स्ट्रॉंग स्टॉक जे आहेत ते शोधणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण क्रूड ऑइल जे आहे ते मार्केटला हलवतं पण पैसा कोण कमवणार हे तुमच्या माइंडसेट वरती आपल्याला ठरवताना दिसतं म्हणजेच फेअर मध्ये विकणारे नेहमी हारतात आणि पॅनिक मध्ये खरेदी करणारे हे फ्युचर जिंकतात तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्याबरोबर जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलवायचं असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं नक्की खोलू शकता आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या प्रकारावरती पाहायला आवडेल नक्की नक्की सांगा